छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबाद इथं देवगिरी किल्ला परिसरात भीषण आग लागलेली आहे। गवत वाढलेले आहेत आणि त्यात उन्हामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। किल्ल्याच्या चारही बाजूला धुराचे मोठे लोट पसरलेले दिसतात आणि यामुळे ही आग पसरत चाललेली आहे आणि किल्ल्यावर पर्यटक असण्याची देखील शक्यता आहे। तर दौलताबादमधील देवगिरी किल्ला परिसरात ही भीषण आग लागलेली आहे। या किल्ला परिसरामध्ये गवत मोठ्या प्रमाणात आहे आणि हे गवत सध्या वाढत्या उन्हामुळे वाढलेले आहे आणि या वाढत्या उन्हामुळेच ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला गेलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशाल, देवगिरी किल्ला परिसरात ही आग लागलेली आहे, काही पर्यटक देखील किल्ल्यावर असू शकतात, त्या अधिकची माहिती आहे। खरं आहे प्राची, देवगिरी किल्ला परिसरात आजूबाजूला गवत वाळलेलं आहे आणि त्या गवताला ही भीषण आग लागलेली आहे। आपण बघतो की किल्ल्याच्या चारही बाजूला ही आग लागलेली आहे। किल्ल्याच्या वर मेंढा तोफ आहे, तिथपर्यंत ही आग पोहोचलेली आहे आणि त्यामुळे आता आग विझवण्याची मागणी होते। खरं तर देवगिरी किल्ल्याच्या वर अग्निशमन दल सुद्धा पोहोचू शकत नाही आहे आणि त्यात किल्ल्यात काही पर्यटक सुद्धा आहेत, ते सुद्धा अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे। त्यामुळे आता ही आग नक्की विझवावी कशी असा मोठा प्रश्न आहे। किल्ल्यावर जे काही पर्यटक आहेत ते स्थानिकांच्या मदतीनं, गाईडच्या मदतीनं त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला जातोय। गेल्या काही दिवसात उन्हामुळे आग लागण्याच्या घटना वाढत आहे आणि त्यात किल्ल्याच्या सभोवताल पूर्ण गवत वाळलेलं आहे आणि त्यामुळेच ही आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज आहे। धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर उन्हामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे आणि कदाचित या किल्ल्यावर काही पर्यटक देखील अडकलेले असू शकतात। त्यामुळे या पर्यटकांना देखील सुखरूपपणे या किल्ल्यावरून खाली उतरवण्यासाठी तेथील ग्रामस्थांचे देखील प्रयत्न सुरू आहेत।